नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूयात। तर पेपर कटिंग करताना वेळ लागतो, पेपर कटिंग करायचं त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचं, त्यामध्ये आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे। कमीत कमी वेळामध्ये आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग कपड्यावरती कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला इथं दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर इथं आपण अस्तर घेतलेला आहे, अस्तरचा ब्लाऊज आहे हा। आता सुरुवातीला आपल्याला किती साईजचा ब्लाऊज आहे, आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे। 32 साईजचा ब्लाऊज आहे तर 32 साईजच्या ब्लाऊजला घडी घालून घ्यायची आहे। 8 आणि 9 9.5 इंचाची घडी करायची आहे आपल्याला। तर इथं आपण 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे, कारण ब्लाऊज आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे। छातीचा चौथा भाग आपला 8 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपण 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे। 9.5 इंचाची घडी घेतल्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला पाठीमागचा भाग काढायचा, त्याच्यानंतर समोरचा भाग काढायचा आहे। इथं आपण उंची घेणार आहोत 13+1 बरोबर 14 इंच उंची घ्यायची आहे। 14 इंच उंची घेतलेली आहे आपण इथं। त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, 32 साईजचं ब्लाऊज आहे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची, 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे। इथंही आपण 14 इंचाला एक मार्किंग करू आणि वरच्या साईडला आपण लाईन करून घेऊया तिथपर्यंत, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल। मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। 32 साईजच्या ब्लाऊजसाठी 5.5 इंच मुंडा। इथं 3 इंच शोल्डर आहे, तर इथंही 2.5 इंच आणि इथं 3 इंच आहे का बघून घ्यायचं आहे। असं 5.5 इंच घ्या। इथंही मुंडा घेतलेला आहे आपण। मुंडा घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकूया। छातीचा चौथा भाग आपला 8 इंच आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं। अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालेलं आहे। आता इथं पाठीमागचा गळा घेऊया। पाठीमागचा गळा तुमच्या मापाच्या ब्लाऊजनुसार किंवा आवडीनुसार इथं घेऊ शकता। तयार गळा आहे 8 इंच, मार्जिनसाठी 1/2 इंच, 8.5 इंच। इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतली, इथंही 2.5 इंचच गळा रुंदी घ्यायची, म्हणजे गळा रुंदी कमी जास्त होणार नाही। हे पट्टीनं गोलाकार चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे। आता इथं मुंडा घ्यायचा आहे। पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचाच घ्यायचा आहे, फक्त आपल्याला एकच मुंडा घ्यायचा, कारण आपला इथं पाठीमागचा भाग आहे त्यामुळे 1.5 इंचाचा मुंडा घेतला आहे। जे शिलाई मार्जिन आहे त्याला खाली तसंच आपण मार्किंग करून घेऊ। त्यात चौथा भाग आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला इथं 1.5 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण असं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा मुंडा झालेला आहे आपला हा। आता मुंड्याला आकार दिल्यानंतर हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। हे आपण कट करून घेऊ। टक्स राहिलेला आहे, तर टक्स कसा घ्यायचा, तर इकडल्या साईडनं आपण 4 इंचाला टक्स घ्यायचा आहे आणि वरती जे आहे ते 4 किंवा 4.5 इंच टक्स घ्यायचा आहे। इकडल्या साईडला 1/2 इंच, इकडल्या साईडला 1/2 इंच, अशा पद्धतीनं पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे शिलाई करताना। तर हे आपण कट करून घेऊ। अशा पद्धतीनं हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे। आता आपण हाच पार्ट समोरच्या पार्टवरती ठेवायचा आणि अशा पद्धतीनं समोरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता पाठीमागच्या भागाला आपण उरलेला जो आपला ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित घडी करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला आता डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे, त्यासाठी 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आपल्याला इकडच्या बाजूला
आणि हा पार्ट परत ठेवायचा आहे। ते अंतर जे आहे ते कटोरी वाढवण्यासाठी आहे आपल्याला, त्यासाठी 1.5 इंच अंतर सोडायचं आणि मग आपल्याला तो ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे। कारण डायरेक्ट कटोरी ब्लाऊजची कटिंग जी आपण पेपरवरती करतो तीच आपण इथं करत आहोत। बघू शकता इकडल्या साईडला आपण अंतर सोडून घेतलेलं आहे। पलीकडच्या बाजूला बंद बाजू असली किंवा खुली असली, इकडे बंद खुली असली तरीही चालतं, फक्त इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडायचं आणि मग हा आपल्याला ठेवायचा आहे। हे सुरुवातीला 1.5 इंच अंतर आहे का बघून घ्यायचं आहे। 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला, तर हे 1.5 इंच अंतर आपलं आहे, बघू शकता 1.5 इंच अंतर आहे आपल्याला। हे 1.5 इंचला आपण असं मार्किंग करून घेऊ आणि आपला जसा आहे तसा भाग हा समोरचा आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे। 1.5 इंचाचाच मुंडा आपण मार्किंग करून घेऊ। त्याच्यानंतर आपण गळा रुंदीला इथं एक मार्क करू। हा पार्ट उचलून घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा। समोरच्या भागाचं कटिंग करताना परत एकदा 5.5 इंच मुंड्याला मार्किंग करायचं आणि 1 इंचाच्या मुंड्याला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता इथं गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि समोरचा गळा तयार 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन 6 इंच घ्यायचं आहे। इथंही आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी आहे का बघूनच मग मार्किंग करायचं आहे आणि समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। इथं समोरच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे आणि आता काय करायचं आहे, डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे। 32 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे। हे अंतर जे आहे 40च्या पुढचे जर ब्लाऊज असतील तर 2 इंच सोडायचं, 40च्या आतले ब्लाऊज असतील तर 1.5 इंच अंतर हे कटोरी वाढवण्यासाठी अंतर जे आहे ते सोडायचं आहे। जे आपली डायरेक्ट पेपरवरती जी कटिंग आपले सर्वांची जी आवडते आहे तीच मी इथं कपड्यावरती करत आहे। ह्यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही, दुसरी क्रॉसपट्टी आपण काढून घ्यायची आहे। तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला इथं खालच्या बाजूनी वरती 2 इंच घ्यायचं आहे। दोन्ही साईडला, इकडच्याही साईडला 2 इंच घ्यायचं आणि पट्टीने 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। 2 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं आहे, वरती पण आपण 2 इंच घ्यायचं आहे। सुरुवातीला 2 इंचाचा बॉक्स केला, त्याच्यावरती 2 इंच घेतलं। 2 इंच घेतल्यानंतर हे समोरच्या गळ्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने क्रॉस मार्किंग केलेलं आहे आपण इथं, असं क्रॉस मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला तर कटोरी राऊंड टाकायचा आहे। तर इथपासून आपल्याला इथल्या पॉईंटपासून हा जो पॉईंट आहे इकडच्या सरळ लाईनवरती 7.25 इंचाला मार्किंग करायचं आहे। तर हा जो आहे तो आपला कटोरी राऊंड आहे। 7.25 इंच जो आहे ना तो आपला कटोरी राऊंड आहे। हे असं बरोबर असं 7.25 इंच घ्यायचं। इथून टेप इकडं असा क्रॉस धरायचा आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत आहे। 7.25 इंचाला मार्किंग केलेलं आहे। तर ह्या 7.25चा लगेच आपण इथं मध्ये काढून घ्यायचं आहे। हा मध्ये झाला। मध्ये झाल्यानंतर हे पॉईंट जोडून घ्यायचे, क्रॉस मुंडा काढलेला, सॉरी कटोरी राऊंड आपण हा मध्ये काढलेला, हा मध्ये काढला, हा कटोरी राऊंड आपला इथपर्यंत आलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो मुंडा आहे 1 इंचाचा, तिथून खाली आपल्याला 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला एक मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, खालच्या साईडला सुरुवातीला आपण हे जॉईंट करून घेऊ। हे अशा पद्धतीनं गोलाकार देऊन घेतलेला आहे। जो मध्ये काढला तिथं खाली आपण बरोबर 2 इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत परत। अशा पद्धतीने आपली कटोरी डायरेक्ट कटोरी वाढवून तयार झालेली आहे।
तर सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण इथं बघा कसं केलं. सुरुवातीला पाठीमागचा भाग जसा आहे तसा मार्किंग करून घेतला. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, समोरचा गळा घेतला आपला जेवढा आहे तेवढा. त्याच्या अगोदर 2 इंच अंतर सोडून पाठीमागचा भाग ठेवलेला. समोरचा गळा घेतला, मुंडा घेतला 1 इंचाचा. त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे 2 इंच अंतर इथं घेतलं, 2 इंच अंतर इथं घेतलं आणि 2 इंचाचा बॉक्स तयार केला. 2 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर परत त्यावरती 2 इंच घेऊन समोरच्या गळ्यापासून 2 इंचाला क्रॉसमध्ये मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपण ह्या 2 इंचापासून सरळ लाईनवरती कटोरी राऊंड घेतला 7.25 इंच. कटोरी राऊंड 7.25 इंच घेतला, त्याचा मध्य काढला. तिथं खाली 2 इंच घेऊन हे पॉईंट जोडले. 1 इंचच्या मुंड्यापासून 2.5 इंच घेतलं. समोरच्या गळ्याला 1 इंच घेतलं आणि हे पॉईंट जोडून घेतले. अशा पद्धतीनं ही आपली डायरेक्ट कपड्यावरती कटोरी वाढून तयार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता. कटोरी राऊंड प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे, बाकी सर्व सेमच पद्धतीनं करायचं आहे. आता आपण हेही कट करून घेऊयात. कट करताना आता अगोदर क्रॉस जो भाग आहे तो कट करायचा. आपण क्रॉसपट्टी दुसरी काढून घ्यायची आहे. यामध्ये डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे, त्यामुळे क्रॉसपट्टी आपली इथं निघलेली नाही आहे. जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण इथं हेही कटिंग करून घेऊयात. कटोरी आपण कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला साईड पट्टीचा जो भाग आहे तो मुंड्याचा आकार कट करायचा आहे. हा पाठीमाग समोरचा पार्ट आपला दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घेऊ. इथून आपण हा आपला साईड पार्ट, ही आपली कटोरी लांबट दिसते पण कटोरी एकदम परफेक्ट येते. आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं आपल्याला आणि कमी जास्त जो पार्ट झालेला आहे कटोरीचा तो कट करायचा आहे. प्रत्येकाला ह्याच पद्धतीनं कट करायचं आहे. जास्त झालं तर कट करायचं, जास्त होतच थोडं ते कट करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता ही कटोरी आपली एकदम व्यवस्थित अशी बरोबर तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजची कटोरी वाढवली ना तर कटोरी ब्लाऊजचं कटिंग कधीही चुकत नाही. ह्यामध्ये शोल्डर उतरण्याचे चान्सेस खूप 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 कमी आहेत. कधीही कोणाचं शोल्डर उतरत नाही. अशा पद्धतीनं बघा आपण ह्या ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. आता आपला पाठीमागचा भाग झालेला आहे तयार, समोरचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी आणि बाहीचं कटिंग करायचं आहे. तर सुरुवातीला आपण आता जो आपला कपडा उरलेला आहे त्यामध्ये बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत आपल्याला. कारण 4 फोल्ड बाही कटिंग करताना, डायरेक्ट कपड्यावरती बाही कटिंग करताना 4 फोल्ड पाहिजे. बघा आपल्याला 8 इंचाचा 4 फोल्ड पाहिजे. हे 16 इंच आहे का बघून घ्यायचं आपण. डबल 16 घ्यायचं म्हणजे 4 फोल्ड केल्यानंतर ते 8 इंचाचं होतं, म्हणजे पेपर कपडा आपल्याला एक्स्ट्रा वायाला जात नाही. आता बघा इथं मी घडी घालून घेतलेली आहे. ही घडी कितीची आहे ते बघूयात. आता 8 इंचाची घडी आहे आपली, थोडीशी जास्त आहे. ते आपण व्यवस्थित असं उरलेलं व्यवहारच्या कडेने कट करूयात. आता घडी घालून घेतलेली आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 8 इंचाची घडी घ्यायची आहे. तुम्हाला बाहीची उंची किती ठेवायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता आपल्याला 5.5 इंच तयार बाहीची उंची आहे. 5 इंच तयार बाहीची उंची आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं 5.5 इंचाला मार्किंग करणार आहोत. अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला बस होतं. 5.5 इंचाला मार्किंग केली. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे. इकडल्या साईडला 5.5 इंच घ्यायचं. हे पट्टीनं मार्क करायचं. मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला मध्यभागी एक वेळ 5.5 इंच आहे का बघून घ्यायचं. कारण ब्लाऊज आपला बाहीचं कटिंग चुकू नये त्यासाठी डबल माप टाकून घ्यायचं आहे.
हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट जे आहे ते आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. 5 इंचाच्या 5.5 इंचच्या बाहीसाठी कॅप हाईट ही 2.5 इंच घेत असतं. 2.5 इंच जिथं कॅप हाईट घेतलेली आहे तिथं पॉईंटला खाली आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. इथं 2 इंचाला एक मार्किंग केलं आपण. हे प्रत्येक बाहीसाठी सेम आहे. इथंही आपण 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. एक मार्किंग 2 इंचाला आणि एक मार्किंग जे आहे ते आपल्याला 1 इंचाला करून घ्यायचे आहे. 2 बाहीचे आकार देण्यासाठी 2 मार्किंग केलेले आहेत आता आपण. तर सुरुवातीचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून थोडं थोडं गोल आकार देत सुरुवात करायची. अशा पद्धतीने मी जसं दाखवते तसं. आणि ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं. आणि दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा हे 2 इंच आहे, त्या 2 इंचापासून खाली बरोबर 2.5 इंचाला एक मार्किंग करायची आणि त्याच्या खाली इथं 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथून सुरुवात करायची आणि ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि परत ह्या पॉईंटनं असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीनं बाहीला आकार देणं सोपं आणि तुम्हाला व्यवस्थित असा आकार देता येतो. तर 32 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर आहे 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं वरच्या बाजूला सुरुवातीला आणि परत हे 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीनं ही बाईची कटिंग झालेली आहे. तर बघू शकता कशा पद्धतीनं आपण बाईचं कटिंग केलं. घडी घेतली आहे आपण अगोदर 8 इंचाची घडी घेतली. 4 फोल्ड आहेत, 4 भाग आहेत ह्याचे. हे 2 आणि हे 2, 4 फोल्ड करायचे कपड्यावरती कटिंग करताना. आणि सुरुवातीला बाहीची उंची घ्यायची फोल्ड बाजूवरती. 4 फोल्ड ज्या साईडला आहे त्या साईडला, इकडच्या साईडला बघा 2 फोल्ड 2 खुले भाग आहे, तिथं नाही घ्यायची. जे 4 फोल्ड आहे त्या बाजूला बाहीची उंची टाकायची आहे. बाहीची उंची 5 इंच तयार आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन, 5.5 इंच, 8 इंच आपला बाहीची रुंदी. त्याच्यानंतर आपल्याला 2.5 इंच कॅप हाईट घेतली, इथं 2 इंच घेतलं. तिथून खाली इथंही 2 मार्किंग केले. 2 इंचाला एक सुरुवातीचा आकार दिला. दुसरा आकार देताना इथून खाली 2.5 इंच घेतलं आणि इथून असं हा आकार दिलेला आहे. परत दंडघेर घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं हे बाहीचं कटिंग झालेलं आहे आपलं. खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया आणि मग आपण योगपट्टीचं कटिंग करणार आहोत. आता आपल्याला ही बाही जी आहे ती उकलून घ्यायची आहे. आणि दुसरा जो आकार दिला आपण तो कट करायचा आहे. नेहमी आपण असं उकलून घ्यायची बाही आणि मग हा आकार कट करायचा. जो आकार कट केलेला आहे तो आपला समोरचा पार्ट आहे. अशा पद्धतीनं पानासारखा आकार निघला पाहिजे म्हणजे बाही कटिंग करताना म्हणजे तुमच्या बाहीचा आकार परफेक्ट आलेला आहे आपल्या लक्षात येतं. मध्यभागावरती कट मारून घ्यायचा. ही समोरची बाजू आहे त्याला आपण पुढच्या बाजूने जोडतो. ते एक मार्किंग करून घ्यायची दोन्ही बाजूला. अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे लक्षात येणार की ही आपली समोरची बाजू आहे. बाही जोडताना अस्तरवरती आपल्याला लक्षात येण्यासाठी हे अशा पद्धतीनं तयार करायचं आहे. बाहीचंही कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण योगपट्टीचं कटिंग करूयात. योगपट्टीचं कटिंग करताना आपल्याला दोन्ही योगपट्टी आपण एकच ठिकाणी कट करूयात. आता बघा 9.5 इंचाची योगपट्टी पाहिजे म्हणजे छातीचा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. 9.5 इंच आपल्याला पाहिजे बरोबर. अशा पद्धतीने योगपट्टीचं कटिंग करा. वरती पण 9.5 इंच आहे का बघून घेऊयात. बरोबर 9.5 इंच आहे. तर आता आपल्याला हुकलूक पट्टीच्या बाजूला 3 इंचाला एक मार्किंग करायची आणि 2.5 इंचाला एक मार्किंग करायची. आणि फिटिंगच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायची असते क्रॉसपट्टी. 32 साईजच्या ब्लाऊजसाठी क्रॉसपट्टी आपल्याला 3 आणि 2.5 घ्यायची. सुरुवातीला 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यानंतर वरती जे 1/2 इंच घेतलेला आहे त्याला आकार देण्यासाठी इथं 3 इंचाला मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीनं कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे आपलं क्रॉसपट्टीचं पण कटिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा.
तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे. आणखीन दुसऱ्या कुठल्या साईजचं कटिंग हवं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याकडं सर्व प्रकारचे पेपर कटिंग आहेत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला जो हवा तो व्हिडिओ तुम्ही मागू शकता. प्रत्येक साईजचे कटोरी राऊंड वेगळे आहेत. अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज तयार करताना हुकलूक पट्टी आणि कमरपट्टी काढून घेणार आहोत. ही बघा क्रॉस पट्टी आपली, ही आपली बाहीची कटिंग, कटोरी, साईड पार्ट आणि हा आपला पाठीमागचा भाग. आपण अस्तर जोडताना अस्तर जोडून मग कट करणार आहोत. त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते. अगोदर कट केलं तरी चालतं, नंतर कट शिलाई करताना केलं तरीही चालतं. अशाच पद्धतीनं कुठले व्हिडिओ हवे असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.